असं आहे का? नाही. कोणत्या पुस्तकात दिलाय शाहीर साहेब? याचा मी तर आधार सांगायला पाहिजे तुम्हाला. कोणत्या पुस्तकात आहे म्हणून? अरे वा, एवढा सोपी प्रश्न विचारला तुम्हाला. एका वाक्यात उत्तर द्या होतं ना, कोणी सांगेल याचं उत्तर. खरं सांगतो, कोणी पण सांगा. आता तुम्ही म्हणता तुम्ही स्वतःच्या प्रश्नात उत्तर द्यायला पाहिजे, बरोबर आहे? तर ठीक आहे का? मला सांगा, जेव्हा शंकरजी आणि गणेशजीचा झगडा झाला, हो झाला, बरोबर, वाद झाला, तेव्हा शंकर भगवानाने गणेशजीचं शिर उडवलं ना. मग गणेशजी मृत्युमुखी पडले. आणि तुम्ही मला सांगा, आपल्या मधला साधारण जरी माणूस असेल का नाही, आणि जेव्हा तो मरण पावते त्या माणसाचं पोट म्हणजे 2-3 तासांना फुगायला सुरुवात होते. फुगते का नाही फुगत? फुगते का फुगत शाहीर साहेब? अरे का भाऊ, जेव्हा गणेश भगवान जेव्हा मरण पावले आणि त्यांना जेव्हा हत्तीचं सोंड जेव्हा लावण्यात आलं तेव्हा खूप वेळ लागला. ते हत्तीचं सोंड त्यांना बसण्यासाठी वेळ लागला. तर ते तेवढ्या वेळामध्ये त्यांचं पोट एवढं फुलून गेलं आणि मग त्याला हत्तीचं सोंड लावण्यात आलं. समजलं का शाहीर साहेब? तर ती हवा त्या गणेशच्या तुम्ही आताही पाहा, 2-3 दिवस मरेला माणसाला त्याला पोट फुटून जाते, नाही फुटत का? हो बाई, उत्तर होतं त्याचं. सहज का? आणि तुम्ही कोणत्या कोणी करता उठून असे नाही जमत ना. अरे भारत देशात सुखी समृद्धी लाभो ही जमानाची इच्छा. भारत देशात सुखी समृद्धी लाभो ही जमानाची इच्छा. आम्हा सर्वांना लाभो सदिच्छा. शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या शाहिरा सुरमा बारसागडे आणि पार्टीकडून माझ्या इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक बाबांना, इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक बाबांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आणि म्हणून म्हणायचं या मंडळामध्ये आमचे बेलसरे काकाजी आणि त्यांची सगळी टीम, आमचे सोनू दादा, आमचे अक्षय दादा आणि सगळे मित्र परिवार आणि गणेश उत्सव मंडळ, बरोबर आहे ना? हा, गणेश उत्सव मंडळ यांनी मला इथे आमंत्रित करून कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्यासाठी बोलते आहे कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, और करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की. तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का, यहाँ मजमा जमा है पब्लिक का, अभी तमन्ना करेंगे उसी की, और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की, हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. शाहीर साहेब म्हणतात काय, बाई म्हणते सावित्रीचा फोटो माझ्या घरामध्ये आहे, बरोबर आहे का? हा, सही बात आहे, असायला पाहिजे. उदाहरण सगळ्या आया बहिणीची इज्जत माणसांनी करायला पाहिजे, आदर्श करायला पाहिजे. आणि पुन्हा शास्त्रामध्ये म्हणणं काय, कोण कोणाची वरात काढते ना कोण कोणाला ज्ञानानं पाडते. अरे बाप, मागून तुकाराचा लावाच्या पण टोचू द्यायचं नाही. हो, लहानचा माणूस आहे पण लय मोठा माणूस आहे, टोचून तर टाकतील, टोचलंच नाही म्हणते. म्हणजे पहिल्याच फरक कोण कोणाची वरात काढते आणि कोण ज्ञानानं पाडते. वा वा. आणि अजून दुसरं काय, सावित्रीचा फोटो माझ्या घरामध्ये आहे, असाच ठेवा सावित्रीचा फोटो. आणि म्हणून म्हणायचं आहे की सावित्रीचा फोटो ठेवतात पण आदर्श कशा घेतात पा. पहिल्या पंक्तीत बसलं जेवायला मी एक घास मोजू खाये, त्याची जात मोठी करा. आजकालचे मोठे तर बाबा सांगूच नका. नाही का, मी खराब नाही बोलते, सगळे खराब नाही, मजा सांगते लेकरांची, नाही का? मी जेवायला पंक्तीमध्ये त्यांची बोलते आहे की पहिल्या पंक्तीत बसलं जेवायला एक घास मोजू खाये, आणि जेवण करणं देणं टाकून या त्या पोरीकडे टकलावून पाहिजे. दिसते कशी सुंदर नाही का? कोणी आपल्या अंगावर घेऊ नका गड्यांना. मी परिस्थिती सांगितलं, बरोबर का नाही? हा, म्हणायचं आहे की पहिल्या पंक्तीत बसलं जेवायला एक घास मोजू खाये, आणि जेवण तू पाहिजे काय इकडं पोरीमारी कोणीच नाही, मला तुम्ही लक्ष घात नाही. हा, की पहिल्या पंक्तीत बसलं जेवायला एक घास मोजू खाये, आणि जेवण करणं देणं टाकून या त्या पोरीकडे टकलावलं पाहिजे. अरे आया बहिणीचा दर्जा काय आहे समजून घ्या जरी, आया बहिणीचा दर्जा काय आहे समजून घ्या जरी. त्या शिवाजी महाराजाला संस्कार देऊन घडविले की जिजा माता खरी, जिजा माता खरी. आणि संस्कार असे असायला पाहिजे की जिजा मातेसारखे, जिजा मातेने छत्रपती शिवाजी महाराजांनी ते संस्कार आपल्यामध्ये असायला पाहिजे की रस्त्याने जर एखादी बाई चालत दिसली आणि त्या बहिणीमध्ये अत्याचार होत असेल तर त्या भावाने जाऊन त्या बहिणीचं संरक्षण करायला पाहिजे. त्याला भाऊ म्हणतात, त्याला संस्कार म्हणतात. आणि म्हणून मला म्हणायचं आहे
एक नवीन नृत्यवाले की सादर करते हैं। मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे। जनजागृति की मशाल है। शायरी करना ये जनजागृति की मशाल है। अपने मुंह से बड़ाई मारने से शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता। आणि म्हणून मला म्हणायचं आहे की ते नहा नको कुणाचा बोल बोल हा परी राहील, की ते नहा नको कुणाचा बोल बोल हा परी राहील। आणि तुझ्या भीचा दिवस थोड्या मुश्किलीमध्ये आणि असं काही गावच्या पाहणाऱ्या नाही मजा येईल, असं काही गावच्या पाहणाऱ्या नाही मजा येईल। आणि छात बनेल तुमची आणि माझी कीर्ती आणि आपल्या वस्तादाचा झेंडा राहील। शाहीर साहेबांचं म्हणणं आहे कोण कोणाची मराठ करते तर कोण कोणाला ज्ञान पाडते। ठीक है, हम भी देखेंगे आगे आगे देखो होता है क्या। हम भी न डरते किसी के बाप से, म्हणजे असं नाही कोणाच्या बापाला मी सांगत नाही, माझं उदाहरण बोलते अरे बोला। अरे तू है शाहीर कलंक का तो मैं भी कम नहीं रे। हम भी न डरते भाव। हाँ